नमस्कार मंडळी. स्वामी कृपा या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशींचे राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक नवीन दिवस आपल्या आयुष्यात काही ना काही खास घेऊन येतो. कधी संधी, कधी आव्हान, तर कधी अनपेक्षित बदल. आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका कसा असणार? नशीब तुमच्या बाजूने असेल का, की थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे? आजच्या या सविस्तर राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष. आज तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि पुढे जाण्याची इच्छा असेल, पण त्या ऊर्जेला योग्य दिशेत वापरणे खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही नवीन कल्पना मांडाल आणि त्या मान्यही केल्या जातील. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील, त्यामुळे जबाबदारी वाढू शकते. आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा. कुटुंबात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल आणि एखाद्या मोठ्या निर्णयात तुमचा सल्ला घेतला जाईल. प्रेमसंबंधात थोडा उतार चढाव जाणवू शकतो, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने शरीर थोडं थकल्यासारखं वाटेल, विशेषतः डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. प्रवासाचे योग आहेत, पण तो नियोजनबद्ध असावा. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस लक्ष केंद्रित करण्याचा आहे. जुनी अडचण दूर होण्याची शक्यता आहे. मनात थोडा उतावळेपणा असेल, तो नियंत्रणात ठेवा. दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल. वृषभ. आजचा दिवस संयम आणि स्थिरतेचा आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितका फायदा होईल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण वाढेल, पण तुमची चिकाटी तुम्हाला यश देईल. आर्थिक बाबतीत काही निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. गुंतवणुकीत धोका घेऊ नका. कुटुंबात काही जबाबदाऱ्या अचानक वाढतील, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. जोडीदारासोबत संवादात थोडी कटुता येऊ शकते, त्यामुळे शब्द जपून वापरा. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेचे त्रास संभवतात, त्यामुळे आहार सांभाळा. मानसिक ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मित्रांची मदत उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ आहे. प्रवास टाळणे चांगले. दिवस थोडा संथ पण स्थिर राहील. मिथुन. आज तुमचा दिवस अत्यंत सकारात्मक आणि प्रगतिकारक आहे. तुमची बोलण्याची कला लोकांना आकर्षित करेल आणि त्यामुळे नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उठून दिसेल. आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांसोबत एखादी खास भेट होऊ शकते. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य उत्तम राहील, त्यामुळे तुम्ही उत्साही वाटाल. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. विशेषतः नवीन विषय समजून घेण्यासाठी एखादी चांगली बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंददायी आणि यशस्वी ठरेल. कर्क. आज भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील दिवस असेल. लहान गोष्टीही मनाला लागू शकतात, त्यामुळे स्वतःला स्थिर ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमची प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगा. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतो. संवाद स्पष्ट ठेवा. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण जाणवू शकतो. ध्यान किंवा प्राणायाम केल्यास फायदा होईल. मित्रांकडून भावनिक आधार मिळेल. विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. दिवस थोडा चढ उताराचा असेल, पण शेवटी समाधान देणारा असेल. सिंह. आज तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि ओळख निर्माण करण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती प्रभावी राहील आणि लोक तुमच्या निर्णयांकडे लक्ष देतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होईल, पण त्याचबरोबर अपेक्षाही वाढतील. आर्थिकदृष्ट्या काही चांगल्या संधी मिळू शकतात. विशेषतः जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. कुटुंबात तुमच्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. जोडीदारासोबत नात्यात ऊब आणि समज वाढेल, पण अहंकार टाळा. प्रेमसंबंधात स्वतःहून पुढाकार घेतल्यास नातं अधिक मजबूत होईल. आरोग्य चांगले असले तरी अतिकामामुळे थकवा येऊ शकतो. व्यायाम आणि विश्रांती यांचा समतोल ठेवा. प्रवासाचे योग आहेत आणि तो लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस स्पर्धात्मक परीक्षांसाठी चांगला आहे. समाजात मानसन्मान वाढेल. दिवस शेवटी समाधान आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. कन्या. आजचा दिवस अत्यंत बारकाईने काम करण्याचा आहे. तुमची विश्लेषण करण्याची क्षमता आज तुमची मोठी ताकद ठरेल. कामात छोटी चूकही टाळणे आवश्यक आहे, कारण तिचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण काही सहकारी मत्सर करू शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे.
खर्च आणि बचत यांचा समतोल राखा. कुटुंबात काही चर्चा होऊ शकते ज्यात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत संवादात स्पष्टता ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी वेळ द्या. प्रेमसंबंधात थोडा दुरावा जाणवू शकतो पण संयमाने तो दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने ताण आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. योग ध्यान फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. दिवस थोडा तणावपूर्व पण शिकवण देणारा असेल. तूळ, आज संतुलन राखणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये योग्य समतोल साधावा लागेल. ऑफिसमध्ये टीमवर्कमुळे चांगले परिणाम मिळतील. नवीन भागीदारीचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः एखाद्या जुन्या व्यवहारातून लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि एखादा छोटा समारंभ होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. आरोग्य ठीक राहील पण मानसिक शांतता राखणे गरजेचे आहे. कला संगीत किंवा छंद यामध्ये वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस सर्जनशीलतेचा आहे. निर्णय घेताना घाई करू नका. दिवस शांत आणि समाधानकारक जाईल. वृश्चिक, आजचा दिवस थोडा तीव्र आणि भावनिकदृष्ट्या खोल जाणारा आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात पण तुमची जिद्द आणि एकाग्रता तुम्हाला यशाकडे नेईल. गुप्त शत्रू किंवा स्पर्धा वाढू शकते त्यामुळे सावध राहा. आर्थिक बाबतीत धोका देणे टाळा. कुटुंबात काही गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो पण शांतपणे संवाद साधल्यास तो कमी होईल. प्रेमसंबंधात आकर्षण आणि गूढता वाढेल पण संशय टाळा. जोडीदारासोबत प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत रक्तदाब किंवा ताणाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. ध्यान प्राणायाम उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. हा दिवस कठीण वाटला तरी दीर्घकालीन फायद्याचा ठरेल. धनु, आज तुमच्यासाठी भाग्य आणि संधी यांचा सुंदर संगम आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि तुमचे कौशल्य ओळखले जाईल. परदेशाशी संबंधित काम यश मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंद आणि उत्साह राहील. जोडीदारासोबत संबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा वाढेल. आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही ऊर्जावान वाटाल. प्रवासाचे योग आहेत आणि तो आनंददायी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शिक्षणात प्रगती करणारा आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल. एखाद्या गुरु किंवा मार्गदर्शकाकडून सल्ला मिळू शकतो. दिवस अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी असेल. मकर, आज तुमच्यावर जबाबदाऱ्या अधिक असतील पण तुम्ही त्या शिस्तबद्धपणे पार पाडाल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे प्रगती होईल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील पण मोठ्या गुंतवणुकीपूर्वी विचार करा. कुटुंबात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवणे आवश्यक आहे. नाहीतर दुरावा जाणवू शकतो. प्रेमसंबंधात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत पाठदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस मेहनतीचा आहे. संयम आणि चिकाटी ठेवल्यास यश निश्चित आहे. दिवस स्थिर आणि प्रगतिकारक ठरेल. कुंभ, आज तुमच्या मनात नवीन कल्पना आणि सर्जनशीलता भरलेली असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही वेगळं करायचा प्रयत्न कराल आणि त्यातूनच तुम्हाला यश मिळेल. टीममध्ये तुमची ओळख वाढेल. आर्थिक बाबतीत काही नवी मार्ग सापडू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा येईल. जोडीदारासोबत भविष्याबद्दल चर्चा होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस नवकल्पना आणि अभ्यासासाठी चांगला आहे. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. दिवस सकारात्मक आणि प्रेरणादायी असेल. मीन, आजचा दिवस अंतर्मुख आणि भावनिकदृष्ट्या खोल जाणारा आहे. तुम्ही स्वतःच्या विचारांमध्ये जास्त गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो पण शांतपणे काम केल्यास सर्व ठीक होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. फसवणूक टाळा. कुटुंबात तुमच्याकडून भावनिक आधार अपेक्षित असेल. जोडीदारासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात संवेदनशीलता वाढेल. आरोग्याच्या बाबतीत झोपेची कमतरता किंवा थकवा जाणवू शकतो. ध्यान प्रार्थना किंवा शांत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस लक्ष केंद्रित करण्याचा आहे. आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाढेल. दिवस शांत पण अंतर्मुख करणारा आणि शिकवण देणारा ठरेल. धन्यवाद.